हॅलो माय स्वीट लिटल डिअर फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी आज तुमचं स्वागत करते आपल्या या नवीन सेशनमध्ये. आज आपण इंग्लिशच्या या सेशनमध्ये तुमची जी नेक्स्ट पोयम आहे तिला वाचूया. खूप मजेदार पोयम आहे. देअर्स अ होल इन द बकेट. याचा अर्थ काय झाला? होलचा म्हणजे असतं की छेद होऊन जाणं, कोणत्या वस्तूत भोक होऊन जाणं, आणि बकेट म्हणजे बादली. तर म्हणजे देअर्स अ होल इन द बकेट म्हणजे बादलीमध्ये एक भोक आहे. तर हे कसं नाव झालं बाई? चला आपण वाचू आणि पता करू की ह्याच्यात काय आहे या पोयम मध्ये. देअर्स अ होल इन द बकेट. तर बघा, ही तुमची पोयम आहे 4.3 देअर्स अ होल इन द बकेट. तर सर्वात आधी आपण नेहमी जसं करतो पूर्ण पोयम रेसिटेशन करू आपण. तुम्ही नीट प्रकारे ऐका आणि त्यानंतर तुम्ही पण ही पोयम तशीच वाचायचा प्रयत्न कराल. देअर्स अ होल इन द बकेट, डिअर लिझा, डिअर लिझा. There's a hole in the bucket, dear Lisa, there's a hole. Then fix it, dear Henry, dear Henry, dear Henry. Then fix it, dear Henry, dear Henry, fix it. With what should I fix it, dear Lisa, dear Lisa? With what should I fix it, dear Lisa? With what? With straw, dear Henry, dear Henry, dear Henry. With straw, dear Henry, dear Henry, with straw. But the straw is too long, dear Lisa, dear Lisa. The straw is too long, dear Lisa, too long. Then cut it, dear Henry, dear Henry, dear Henry. Then cut it, dear Henry, dear Henry, cut it. With what shall I cut it, dear Lisa, dear Lisa? With what shall I cut it, dear Lisa? With what? With an axe, dear Henry, dear Henry, dear Henry. With an axe, dear Henry, an axe. But the axe is too dull, dear Lisa, dear Lisa. The axe is too dull, dear Lisa, too dull. Then sharpen it, dear Henry, dear Henry, dear Henry. Then sharpen it, dear Henry, dear Henry, sharpen it. With what should I sharpen it, dear Lisa, dear Lisa? With what should I sharpen, dear Lisa? With what? With a stone, dear Henry, dear Henry, dear Henry. With a stone, dear Henry, dear Henry, a stone. But the stone is too dry, dear Lisa, dear Lisa. The stone is too dry, dear Lisa, too dry. Then wet it, dear Henry, dear Henry, dear Henry. Then wet it, dear Henry, dear Henry, wet it. With what should I wet it, dear Lisa, dear Lisa? With what should I wet it, dear Lisa? With what? With water, dear Henry, dear Henry, dear Henry. With water, dear Henry, dear Henry, with water. But how shall I get it, dear Lisa, dear Lisa? But how shall I get it, dear Lisa? But how? In the bucket, dear Henry, dear Henry, dear Henry. In the bucket, dear Henry, dear Henry, in the bucket. But there's a hole in the bucket, dear Lisa, dear Lisa. There's a hole in the bucket, dear Lisa, there's a hole. कशी वाटली ही पोयम? तुम्हाला नेहमीपेक्षा खूप वेगळीच वाटली ना? वाटली की नाही? कारण की ह्याच्यात काय पाहतोय आपण काही वेगळं, की एकाच शब्दाचा परत 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 प्रयोग केला जात आहे. जसं ह्याच्यात ही जेव्हा लिझा असते तर डिअर हेनरी करत राहते, आणि जेव्हा हेनरी असतो तेव्हा तो डिअर लिझा, आणि एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकाराने परत 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 म्हणतात. पूर्ण पोयम जर तुम्ही बघा तर ह्याच्यात हेच होतंय की एकाच वाक्याला वेगवेगळ्या तरीक्याने म्हणतात ते. आणि डिअर हेनरी आणि डिअर लिझा हे तर म्हणजे की पूर्ण पोयम भर तुम्हाला हेच ऐकू आलं असेल की एकाच शब्दाला डिअर हेनरी आणि असंच डिअर लिझा, तर हे घुमावून फिरवून एकच गोष्ट म्हटली गेली. बघा ह्याच्यात काय आहे की तो जो हेनरी असतो तो लिझाला सांगतो की माझी जी बादली आहे त्याच्यामध्ये एक भोक होऊन गेलाय, तर मी काय करू. म्हणजे एक जे आहे प्रश्न आहे आणि एक उत्तर आहे. हेनरी प्रश्न करतो आणि लिझा सगळे उत्तर देते. की जसं की तो म्हणतो माझ्या बादलीत भोग झालाय तर मी काय करू, तर ती म्हणते की एक स्ट्रॉ टाक. तर तो आणि काही गोष्ट सांगतो की स्ट्रॉचं असं आहे कारण, तर असं करता करता घुमवून फिरून ते लोक शेवटी परत कशावरती येतात, शेवटी परत तीच गोष्ट येऊन जाते की बादलीत त्याच्या भोग आहे. जिथून गोष्ट सुरू झाली गोष्ट तिथेच येऊन संपून जाते. आपण ह्याला समजायचा प्रयत्न करायचा या पोयमला. बघा खूप मस्त पोयम आहे आणि काहीच नाहीये या पोयम मध्ये तसं बघितलं जाय तर नुसतं एकच शब्दाचं रिपिटिशन आहे. पूर्ण थ्रू आउट द पोयम ह्याच्यात रिपिटिशन केला गेला आहे. बघा आता सुरुवात करते.
There's a hole in the bucket, dear Lisa, dear Lisa. There's a hole in the bucket, dear Lisa. There's a hole. तर इथे काय होतंय, हेनरी जो आहे, हेनरीचे जितके आहे पार्ट्स ते ब्लू मध्ये आहे आणि लिझाचे पार्ट्स जे आहे ते पिंक मध्ये आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता हेनरी म्हणतो की माझ्या बादलीमध्ये, बकेटमध्ये म्हणजे बादलीमध्ये एक होल आहे, एक भोक आहे डिअर लिझा. आणि परत तीच गोष्ट म्हणतो की बादलीत एक भोक आहे डिअर लिझा, एक भोक. मग देन फिक्स इट डिअर हेनरी. तर मग लिझा काय म्हणते की त्याला मग फिक्स कर. फिक्स इट म्हणजे त्याला ठीक कर. भोग जर झालाय तर त्याला ठीक कर. तर डिअर हेनरी देन फिक्स इट डिअर हेनरी, डिअर हेनरी फिक्स इट. तर ती परत तीच गोष्ट म्हणते की जर भोग झालाय तर त्याला फिक्स कर. तर याला फिक्स कसं केलं जाईल. तो परत विचारतो, विथ व्हॉट शुड आय फिक्स इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शुड आय फिक्स इट डिअर लिझा, विथ व्हॉट. की मी कशाने त्याला फिक्स करू, कशाने या बादलीच्या भोकाला ठीक करू, काय करू की ज्याने ते फिक्स होऊन जाईल. तर ती परत उत्तर देते लिझा, विथ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ स्ट्रॉ डिअर हेनरी, डिअर हेनरी, विथ स्ट्रॉ. ती म्हणते, ती तिला उपाय सांगते की तू एक स्ट्रॉ घेऊन घे, स्ट्रॉ त्या बादलीत लावून दे, तर त्याच्याने ते जे भोक आहे ते फिक्स होऊन जाईल आणि मग बादलीतनं पाणी नाही वाहिले. But the straw is too long, dear Lisa, dear Lisa. The straw is too long, dear Lisa, too long. म्हणजे तुम्ही हे बघा की हेनरी जे आहे ते सगळे समस्या आणतोय समोर आणि लिझा जे आहे ते समस्याचं निदान सांगते. प्रत्येक समस्याचं की काय होऊ शकतं ते नेहमी कोण सांगतं, ते लिझा सांगते. आता जेव्हा तिने म्हटलं की स्ट्रॉ घेऊन त्याच्याने ठीक होऊन जाईल, तर हेनरी काय म्हणतो, हेनरी म्हणतो की स्ट्रॉ जो आहे तो फारच लांब आहे. लॉंग म्हणजे काय, लंबा. तर लांब आहे तो फार जास्त, तर तो इतका लांब मी कसं लावू. द स्ट्रॉ इज टू लॉंग डिअर लिझा, टू लॉंग की फार जास्त लांब आहे. मग परत ती काय म्हणते, लांब आहे स्ट्रॉ तर काय केलं जाईल, त्याला कट केलं जाईल. देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. देन कट इट डिअर हेनरी, डिअर हेनरी, कट इट. तर ती म्हणते की मग जर बहुत जास्त लांब आहे तर तू त्याला कट करून दे, त्याला कमी करून दे जर इतका लांब आहे तो. तर मग बघा तो काय म्हणतो, विथ व्हॉट शेल आय कट इट डिअर लिझा, डिअर लिझा. विथ व्हॉट शेल आय कट इट डिअर लिझा, विथ व्हॉट. म्हणजे की मी कशाने त्याला कट करू. ठीक आहे. आता तो विचारतो की जर कट करायचं तर कशाने करू. म्हणजे त्याला अगदीच काही नाही माहिती बाबा रे. बघा दोघांना, हा आहे हेनरी, याचं शकल पा कसं तोंड बनवलेलं आहे त्यांनी की काहीच नाही माहिती जगाचं. आणि ही लिझा बघा, ही उत्तर देऊन देऊन हिची काय हालत झाली आहे, कशी रागवलेली उभी आहे ही, है ना, रागवलेली दिसते ना एकदम शकलीची. तर आता काय झालं की तिने म्हटलं की तिला कट कर आणि हेनरी विचारतोय की मी याला कशाने कट करू, काय वस्तू घेऊ आणि कशाने कट करू. मग ही काय म्हणते, विथ एन एक्स डिअर हेनरी, डिअर हेनरी, डिअर हेनरी. विथ एन एक्स डिअर हेनरी, एन एक्स. तर ती म्हणते की एक एक्स, की एक्स म्हणजे काय असते, कुल्हाडी असते ना, ते फावडा असतो असा, तर कुल्हाडी असते त्याच्यानी तू जे आहे त्याला काप, त्याच्यानी कापून दे तर ते कपून जाईल. बट द एक्स इज टू डल डिअर लिझा, डिअर लिझा. द एक्स इज टू डल डिअर लिझा, टू डल. डलचा काय अर्थ झाला, डलचा अर्थ इथे झाला की ती जी आहे त्याच्यात धार नाहीये, बिलकुल पण धारदार नाहीये. तर ते जे स्ट्रॉ आहे ते कसं कपेल, कारण की त्याच्यामध्ये धारच नाहीये मुळीचे. तर बघा अशा प्रकारे हे पहा, हे दिसतंय तुम्हाला, भोग झालेला आहे या बादलीमध्ये आणि तो कसा परेशान होतोय आणि ही अशी रागवलेली उत्तरं देत चाललीये, देत चालली, उत्तरं दोन दोन फार जास्त रागावून गेलीये. आता ह्याच्यानंतर काय होतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पाहू. आपण आता ह्याचे जे पुढचे पार्ट्स आहेत तेही बघून घेऊ एकदा. तर बघा तुमचा एक्सरसाइज पार्ट जो आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे, लिस्ट द ऑब्जेक्ट्स अँड ऍक्शन्स मेन्शन इन द पोएम. ऑब्जेक्ट्स म्हणजे ज्या वस्तूंचे नावं घेतले गेले आहेत ते, आणि ऍक्शन्स म्हणजे जे ऍक्शन्स असतील, ठीक आहे ना, वर्ब ज्याला म्हणतो आपण, तर ते कोणते घेतले गेले आहेत त्यांचे नावं लिहायचे आहेत. सगळ्यात आधी आपण ऑब्जेक्ट्स बघू, कोणत्या कोणत्या वस्तूंचे नावं लिहिले. अ बकेट म्हणजे बादली, स्ट्रॉ, एन एक्स, अ स्टोन आणि वॉटर. तर या सगळ्या ऑब्जेक्ट्सच्या गोष्टी केल्या गेल्या आहेत. आणि अशाच प्रकारे ऍक्शन्स कोणते आहेत तर ऍक्शन्स मध्ये बघा, फिक्स, कट, शार्पेन, वेट आणि गेट. ठीक आहे. फिक्स म्हणजे ठीक करायला म्हणतात त्यांनी बादलीला, स्ट्रॉला कट करायला म्हटलं होतं, एक्सला शार्पेन करायला म्हटलं होतं, स्टोन जो होता, जो पत्थर होता त्याला वेट करायला, ओलं करायला म्हटलं होतं, आणि जे आहे लास्ट मध्ये गेट, गेट म्हणजे आणणं. तर या सगळ्या ऑब्जेक्ट्स आणि ऍक्शन्सच्या गोष्टी झाल्या होत्या.
नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे तुमच्या पुस्तकेमधलं. रिराईट द सॉन्ग इन द फॉर्म ऑफ अ सिम्पल डायलॉग बिटवीन हेनरी अँड लिझा. बघा, ह्याला फार, जर आपण हे सॉन्ग पाहू, पोएम बघू, तर हे फार क्लिष्ट केलं गेलं आहे. एकच एक शब्द परत 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 म्हणून रेपिटेशन आहे ह्याच्यात फार जास्त. आता ह्याला आपण एक सिम्पलच्या डायलॉग फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. हेनरी आणि लिझाच्या मध्ये जे डायलॉग्स झाले असतील, तर ह्याला डायलॉग्स मध्ये कसं लिहायचं बघा. हेनरी म्हणतो, हॅलो लिझा, देअर इज अ होल इन माय बकेट. तर हेनरी काय म्हणाला की हॅलो लिझा, माझ्या बकेटमध्ये, माझ्या बादलीमध्ये एक भोग झालेला आहे. लिझा काय म्हणते, लिझा म्हणते, डिअर हेनरी, देन फिक्स द होल इन द बकेट. की ती म्हणते की फिक्स कर त्या होलला, त्या भोगला तू नीट कर, नीट प्रकारे ठीक कर. हेनरी परत विचारतो, विथ व्हॉट शुड आय फिक्स इट, की मी कशाने त्याला फिक्स करू, कशाने ठीक करू त्याला. तर लिझा म्हणते, फिक्स इट विथ अ स्ट्रॉ, एका स्ट्रॉने फिक्स करतो त्याला. एक स्ट्रॉ जर तू लावशील त्याच्यात तर ते ठीक होऊन जाईल. हेनरी परत विचारतो, बट द स्ट्रॉ इज टू लॉंग. हेनरी म्हणतो की हा जो स्ट्रॉ आहे हा तर फार जास्त लांब आहे, हा ते ह्याच्यात फिक्स नाही होईल. लिझा उत्तर देते, देन कट इट शॉर्ट हेनरी. ती म्हणते की जर इतकाच लांब आहे तर काय करायचं, आपण त्याला कट करून द्यायचं, त्याला थोडं लहान करून दे, शॉर्ट करून दे. हेनरी परत विचारतो, विथ व्हॉट शॅल आय कट इट, की मी ह्याला कशाने कापू, कोणत्या गोष्टीने कापू. लिझा उत्तर देते, कट इट विथ एन एक्स. तर ती म्हणते की ह्याला तू एक एक्सनी काप. हेनरी म्हणतो, डिअर लिझा, द एक्स इज टू डल. हेनरी म्हणतो की जे एक्स आहे हे तर फारच, म्हणजे की ह्याच्यात शार्पिन नाहीये, म्हणजे हे ह्याच्यात धारदार बिलकुलही नाहीये, तर हे कपेलच नाही मग स्ट्रॉ त्याच्याने. तर मग काय करू. तर लिझा म्हणते, वाय डोंट यू शार्पेन इट, की तू त्याला शार्पेन का नाही करून घेत. जर धार नाहीये तर तू का ना त्याला धार देऊन दे, थोडीशी धार कर त्याला. हेनरी परत विचारतो की विथ व्हॉट शुड आय शार्पन द एक्स, की मी हे एक्स जो आहे ह्याला कशाने शार्पन करू, कशाने ह्याला धार देऊ. लिझा म्हणते, ऑफकोर्स विथ अ स्टोन, की एक जर तू पत्थर घेशीलस, स्टोन वरती त्याला रगडशीलस तर ते आपले आप शार्पन होऊन जाईल, ज्या धार येऊन जाईल. हेनरी म्हणतो, बट द स्टोन इज टू ड्राय. लिझा, हेनरी म्हणतो की पण जो पत्थर आहे तो फार जास्त ड्राय आहे, सुका आहे, थोडा तर त्याच्यात ओलावा असेल तेव्हा तर ते नीट प्रकारे होऊ पावेल. तर ती लिझा म्हणते, देन वेट द स्टोन, की मग अच्छा अशी गोष्ट आहे, तर मग काय कर, त्या पत्थरला थोडस ओलं करून घे. हेनरी म्हणतो, विथ व्हॉट शुड आय वेट द स्टोन. हेनरी म्हणतो की कशाने मी ओलं करू त्याला, मग त्या पत्थरला कशाने ओलं करू. लिझा म्हणते, वेट इट विथ वॉटर, की पाण्याने कर. आणि कशाने होईल ओलं, ओलं तर पत्थर तो पाण्यानेच होईल. हेनरी परत विचारतो, हाऊ शॅल आय गेट द वॉटर, की मी पाणी कसं आणू, कशाने आणू. लिझा काय म्हणते, इन द बकेट डिअर, की बादलीमध्ये आण पाणी आणि मग त्याला ओलं कर. आणि तो जो पहिला प्रश्न होता तो परत इथे येऊन जातो घुमून फिरून, डिअर लिझा, देअर इज अ होल इन माय बकेट, की माझ्या बकेटमध्ये, माझ्या बादलीमध्ये तर एक भोग आहे, तर मी हे कसं करू शकतो, मी हे नाही करू पावेन. तर अशा प्रकारे ही मजेदारशी पोयम आहे, मजेदार सॉन्ग आहे, जे की तुम्हाला आता मी इथे एका डायलॉग रूपात दाखवलं हेनरी आणि लिझाच्या मध्ये, की ज्या प्रश्नाने जी पोएम सुरू झाली होती त्याच प्रश्नाने इथे जे आहे परतचे उत्तर मध्ये एंड मध्ये जे आहे ते संपते. तर अशा प्रकारे आज मी पाहिली फार मजेदारशी जी आपण पोएम आहे, सॉन्ग म्हणू शकतो याला, ती आपण पाहिली की कशी लिझा आणि हेनरी मध्ये गोष्टी होतात ते. आणि पोएम जी आपण बघितली त्यात परत परत रेपिटेशन फॉर्म मध्ये आहे ते. आणि की बाई बादलीमध्ये भोग झालाय ते कसं ठीक होईल, तर विविध विविध प्रकारे हेनरी प्रश्न करत राहतोय आणि लिझा त्याचे उत्तर देते आहे, तरी त्याचं काही ठीक होत नाहीये. ह्याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला सर्व सांगून दिलंय. जो राहिलेला पार्ट आहे तो आपण उद्या, तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. चला आता मग हा सेशन समाप्त करते. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.